श्री स्वामी समर्थ. अधिक मास महात्म्य अध्याय 4. कर्मफळाची कथा. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, पौलव्याची कथा आणि गोदानाचे महत्त्व तुला मागील अध्यायात सांगितले. आता या अधिक मासात यथाशक्ती पुण्यकर्म करून काहीतरी वस्तू, वस्त्र, अन्न आणि पात्र वगैरे जे दान द्यायचे ते ब्राह्मणास जावयास दिल्याने मोठे पुण्य लाभते. माणसाने आपल्या पारलौकिक कल्याणासाठी अधिक मासात भगवान पुरुषोत्तम प्रीत्यर्थे काहीतरी दान देऊन व्रत केले पाहिजे. नाहीतर केल्या कर्माचे फळ आहेच. दान घेणारा ब्राह्मण सुशील, संतुष्ट आणि नेहमी समाधानी असा असावा. तो आपल्या धर्मचरणात पारंगत असावा. केवळ दुसऱ्याच्या द्रव्याची इच्छा करून आशाळभूतपणे वागणारा असा नसावा. सदाचारी, सद्विचारी आणि सतत संयमाने वागून दुसऱ्याचे कल्याण इच्छिणाऱ्या अशा तेजस्वी ब्राह्मण किंवा संत सज्जन यांना अधिक मासात आवर्जून निमंत्रण देऊन त्यांना सन्मानाने दान द्यावे. व्याजाच्या आशेने दुसऱ्यांना धन देणारा एक सावकार, त्याच्यापासून कर्जाऊ रक्कम घेऊन ती परतफेड न करणारा एक कर्जदार आणि त्या कर्जदाराला जामीन राहूनही सावकाराला ती रक्कम न देणारा एक जामीनदार, या तिघांच्या मृत्यूनंतर घडलेली एक कथा मी तुला आता सांगतो. एकदा एक प्रवासी ओढ्याकाठी झाडाला घोडा बांधून विश्रांतीसाठी थांबला. त्याने आपले चंबूक बाळे झाडाच्या बुंध्याजवळ ठेवले. ओढ्यात थंड पाण्याने आंघोळ केली. शिदोरी सोडली, भाकरी खाल्ली आणि थोडी डुलकीही घेतली. तेवढ्यात झाडावरील एका माकडाने त्या प्रवाशाच्या चंबूक बाळातील एक लहानसे गाठोडे पळविले. ते प्रवाशाला कळलेही नाही. थोड्या वेळाने तो प्रवासी परत घोड्यावर बसला आणि आपल्या पुढील मार्गावर निघून गेला. प्रवासी निघून गेल्यावर दुसरा एक माणूस तेथे आला. त्याने हातपाय धुतले. ओढ्याचे थंडगार पाणी तो प्याला आणि विश्रांतीसाठी झाडाखाली बसला. तोच काय नवल, झाडावरील माकडाने पहिल्या प्रवाशाचे जे गाठोडे पळवले होते ते सोडून पाहताना माकडाच्या हातून ते निसटले आणि त्या दुसऱ्या माणसाच्या मांडीवर पटकन पडले. हे काय? तो माणूस आश्चर्याने पाहू लागला. बापरे, सोने नाणे, दैवाची विचित्र लीला, देवाची देणगी. त्याने झाडावर पाहिले. ते माकड वाकुल्या दाखवीत पळून गेले. मग त्या माणसाने इकडे तिकडे बारकाईने पाहिले तर तेथे कोणीच नाही. झटकन त्याने ते गाठोडे धोतरात बांधले आणि तो पटकन तेथून निघून गेला. तेवढ्यात तिसरा एक इसम त्या ओढ्यावर आला. त्याने आंघोळ केली. तो भाकरी खात शांतपणे बसला. मग तो पहिला घोडेस्वार प्रवासी दौडत दौडत तेथे आला. धापा टाकीत घाबरेपणाने त्याने त्या भाकरी खाणाऱ्या इसमाला विचारले, काय हो, माझे एक गाठोडे इथे पडले होते, ते तुम्ही पाहिले काय? घेतले असेल तर ते देऊन टाका. थोड्या वेळापूर्वीच मी येथे. नाही बुवा. कसले गाठोडे? ते मी कशाला घेऊ? काय होतं त्या गाठोड्यात? अन ते तुम्ही इथे कशासाठी हो ठेवले होते? तोंडात घास घोळावत तो इसम बोलत होता. अरे चोरा, मलाच प्रश्न विचारतोस? अरे लबाडा, त्या गाठोड्यात माझी 12 वर्षाची कमाई होती. सोने नाणे. थोड्या वेळापूर्वीच मी इथे विश्रांती घेण्यासाठी पडलो होतो आणि मग चंबूक बाळे आवरण्याच्या घाईत ते माझे गाठोडे इथेच पडले. कोसभर दूर गेल्यावर माझ्या ते लक्षात आले. मग मी परत इथे आलो. पाहतो तर तू ते काही नाही. माझे ते गाठोडे तूच घेतले आहेस. बऱ्या बोलाने ते माझे मला परत दे, नाही तर बघ जीवच घेईन तुझा. घोडेस्वार असा हातघाईवर येऊन त्या इसमाला दम देत होता. भाकरी खात बसलेला इसम त्या घोडेस्वाराला गयावया करून सांगत होता, नाही हो, मी तुमचे कसले गाठोडे ते मुळीच पाहिले नाही. माझा झाडा घ्या. झाडाला बांधून चोप देईन. जीव घेईन तुझा. माझे धनाचे गाठोडे तूच घेतले आहेस. कुठे तरी ते लपवून ठेवले असशील. देतोस की नाही बोल, नाही तर. तो प्रवासी त्या इसमाच्या अंगावर धावून गेला. त्याने त्या इसमाच्या मानेला विळखा घातला. मग मात्र तो इसम उठला. त्या दोघांची झटापट चालू झाली. आरडाओरडा, शिवीगाळ, सारे रान गर्जले. घोडा किंकाळू लागला. झाडावरील माकडे चिंग चिंग करून उड्या मारू लागली. एकच गोंधळ उडाला. मेलो मेलो देवा, धाव रे देवा, धाव रे. मेलो. तो इसम किंकाळ्या फोडीत होता. घोडेस्वार प्रवासी त्या इसमाचे
नरडे दाबत होता. दे माझे धन, दे माझे धन. नेमके त्याची वेळी आकाशमार्गे नारद मुनींची स्वारी तेथून चालली होते. त्यांनी आश्चर्याने तो सारा देखावा पाहिला. त्यांना त्या ओरडणाऱ्या इसमाची खूप दया आली. तो देवाला हाक मारित होता, देवा धाव रे. पण देव कुठे होता? नारद मुनी लगबगीने थेट वैकुंठात आले. त्यांनी मला म्हणजेच विष्णूला ओढ्याच्या काठावरील तो सारा प्रकार सांगितला आणि ते म्हणाले, प्रभू तुम्ही दिनांचे कैवारी आहात ना? त्या आडतांड राक्षसाने भाकरी खात बसलेल्या गरीब इसमाचा गळा धरला आहे. तो इसम तुमचा धावा करतो आहे आणि तुमची दया, क्षमा, शांती कुठे गेली आहे? मी हसून म्हणालो, नारदा, अरे करावे तसे भरावे. या न्यायाने त्या ओढ्याकाठी तो तसा प्रकार चालला आहे. त्या बाबतीत मी काहीच करू शकत नाही. जे होत आहे ते व्हायलाच पाहिजे. पूर्वजन्मीचा त्यांचा तो खेळ आहे. मग विष्णूंनी नारदाला त्या गोष्टीचा उलगडा केला. तो असा, त्या ओढ्याच्या काठावर मध्येच आलेला तो दुसरा प्रवासी म्हणजे पूर्वजन्मीचा तो एक सावकार होता. तिसरा भाकरी खात बसलेला गरीब इसम हा पूर्वजन्मीचा कर्जदार होता आणि जो पहिला घोडेस्वार प्रवासी तो पूर्वजन्मी या गरीब इसमाचा जामीनदार होता. सावकार मध्येच आला. त्याने कर्जाऊ दिलेली पूर्वजन्मीची रक्कम त्यालाच सहज मिळून गेली. अचानक धनलाभ झाला. त्याला खूप आनंद झाला. तो तिसरा गरीब इसम त्याच्याने पूर्वजन्मी सावकारापासून कर्जाऊ घेतलेली रक्कम परत फेडता आली नाही म्हणून त्याला या जन्मी असा भरपूर मार खावा लागला. आता तो घोडेस्वार प्रवासी पूर्वजन्मीचा त्याचा जामीनदार त्याला याच जन्मी 12 वर्ष कमाई करून धनाचा साठा करून त्या सावकाराची रक्कम अशा रीतीने भरून द्यावी लागली. तो त्या गरीब कर्जदाराला मारणारच. तेव्हा नारदा, ही ज्याच्या त्याच्या कर्माची कथा आहे. यामध्ये देव आणि दैव काहीच करू शकत नाही. आणि विशेष म्हणजे या जन्मीचे ते तिघेही वाटसरू पूर्वजन्मी ब्राह्मण होते. म्हणून म्हणतो की ब्राह्मणांनी दुसऱ्याला धन देऊन व्याजाची आशा धरू नये. दुसऱ्यापासून कर्जाऊ का होईना द्रव्य घेऊ नये आणि फुकटचा मोठेपणा म्हणून कोणाला जामीनही राहू नये. सदाचारी, संतुष्ट आणि समाधानी असे ब्राह्मण दान देण्यास आणि घेण्यास पात्र ठरतात. अशा ब्राह्मणांना, संत सज्जनांना किंवा जावयाला दान देणे म्हणजे अधिक मासातील मोठेच पुण्यकार्य आहे. स्वतःचा आचार धर्म पाळून कठोर तपश्चर्या करणाऱ्या पौलव्य ऋषीच्या देवसुद्धा भेले. त्यांनी गायीच्या शरीरात प्रवेश केला म्हणून या अधिक मासात देवापेक्षाही ऋषी, ब्राह्मण, संत सज्जन आणि गोमाता यांना फार महत्त्व दिले आहे. यासंबंधी नृगराजाची कथा आता पुढे 5व्या अध्यायात वाचावी. अध्याय 4 संपूर्ण. आज आपण 4था अध्याय या व्हिडिओमध्ये बघितला. उद्याच्या व्हिडिओमध्ये 5वा अध्याय बघूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.